नमस्कार. आज आहे 24 ऑगस्ट. आज आपल्याला खास खानदेशी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा आज दिवस आहे आणि त्यानिमित्तानं त्यांच्या काव्याच्या वैशिष्ट्यांचा आपल्याला आज परामर्श घ्यायचा आहे आणि त्यांच्या काही कवितांचा आस्वादही आपल्याला घ्यायचा आहे. खरं पाहिलं तर कवी हे अलीकडच्या काळातले किंवा मध्ययुगीन काळातले जरी बघितले तर ते शिकलेले भरपूर होते. सरस्वतीचं वरदान त्यांनाही लाभलेलं होतं. पण अशिक्षित असणारी ही कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या शेतात काम करायच्या. एकही अक्षर किंवा एकही इयत्ता त्यांनी शिकलेली नव्हती आणि अशा या बहिणाबाई चौधरी यांनी जीवनाचं तत्वज्ञान एवढं सुंदर रीतीनं आपल्या काव्यातून मांडलेलं आहे, की त्या एका एका काव्याचा परामर्श घेताना आपल्या हे लक्षात येतं, की कविता ही काही शिक्षणानं येत नाही. काव्य हे शिक्षणानं पुरत नाही, तर काव्य हे प्रतिभा संपन्नता ही देणगी आहे आणि ती कुणालाही लाभू शकते. आपल्याला माहिती आहे की कित्येक वारकरी संप्रदायातले लोकांना लिखाण वाचन येत नाही. ते शिकलेले नाहीत. पण ज्ञानेश्वरीवर भाष्य ते सुंदर पद्धतीने करतात. ज्ञानेश्वरी पूर्णच्या पूर्ण त्यांना पाठ आहे. अशाच पद्धतीनं कवयित्रीमध्ये बहिणाबाई चौधरी ह्या खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या आणि आपल्या खेड्यामध्ये आपल्या भागात राहून शेतातली कामं करणाऱ्या एक अत्यंत तत्वदर्शी अशा त्या कवयित्री होत्या. त्यांच्या कविता जर आपल्यासमोर आल्याच नसत्या लिखित स्वरूपामध्ये, तर एवढं सुंदर तत्वज्ञान मराठीला मिळालं नसतं. वाङ्मयाला मिळालेली देणगी असं जरी आपण कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याला म्हटलं तरी ते अतिशयोक्तीचं होणार नाही. आपण बघूयात बहिणाबाई चौधरी माती, मन आणि माणूसपण या त्यांच्या अ, वेगवेगळ्या पैलूंचा आपण आज विचार करूयात. तर आजचा हा जो दिवस आहे, तो फक्त काही गोष्टींनीच आपण लक्षात ठेवावा असं नाहीये. तर मुद्दामहून खानदेशामध्ये जन्माला आलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिन म्हणून तो आपण लक्षात ठेवावा आणि त्यांच्या काव्याचा परामर्श घ्यावा, अभ्यास करावा. एवढे सुंदर काव्य त्यांचे आहेत, की आपल्याला कधी-कधी वाटतं, की ही काय कल्पना आहे, काय कल्पकता आहे आणि ईश्वरानं जे दिलेलं आहे, ते त्यांनी कापसाचे कापूस वेचताना, तुरीच्या शेंगा हे करताना किंवा ज्या-ज्यावेळी जे काम आहे, खुरपणं, निंदणी, बाकी सगळे जे शेतातले काम आहेत, ते करताना त्या सुंदर अशा काव्य रचायच्या आणि ते काव्य त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी आणि आप्तेष्ट त्यांचे, ते वही आणि पेन घेऊन मागे लिहून घ्यायच्या आणि म्हणून त्या कविता आपल्यासमोर आलेल्या आहेत. मराठी वाङ्मयाला मिळालेलं हे अक्षर सोनं आपल्याला आज लुटायचं आहे. आपण त्याचा आस्वाद घेऊया. तर खानदेशातल्या या मातीमध्ये या जन्मलेल्या कवयित्री अगदी ग्रामीण शैलीत राहत होत्या आणि त्यांचं शिक्षण अजिबात झालेलं नव्हतं. 24 ऑगस्ट 1880 रोजी त्यांचा जन्म आहे. तो काळ किती अ, कशा पद्धतीचा असेल याची आपण कल्पना करू शकतो. स्त्रीच्या बाबतीमध्ये चूल आणि मूल, शेतातली कामं एवढंच त्यांचं काम होतं. पण अस्सल आपल्या बोलीभाषेतून त्यांनी सुंदर असं काव्य रचलेलं आहे आणि ह्या काव्याच्या बाबतीमध्ये आपल्याला जर विचार करायचा झाला, तर त्यांच्या ह्या काव्याचे एक विविध पैलू आहेत. त्यांनी जे तत्त्वज्ञान मांडलेलं आहे, ते पारदर्शी तत्त्वज्ञान आहे. ते अनुभवातून अनुभवजन्य असं तत्त्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे आणि शेतीच्या बांधावरून काम करता करता एक स्त्री पूर्ण जगाचा धांडोळा घेते. शब्दाने आपल्या ती गुंफते. एक एक मोती शब्दांचे आणि अप्रतिम काव्य मराठी वाङ्मयाला देते. आपण त्यांच्या या काव्याच्या बाबतीमध्ये काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, की बहिणाबाईंच्या कवितेची ताकद ही फार मोठी होती.
प्रचंड त्यांचा आवाका होता. अनुभवाचा अनुभव विश्व दांडगं असा अनुभव विश्व त्यांचं होतं. त्यांना सर्वसामान्य संसार दिसतो. त्या संसाराचा अर्थ त्या जाणून घेतात, समजून घेतात अनुभवातून. त्यांना जे चटके मिळालेले आहेत आणि सहजच त्यांची कविता पाझरते. जेव्हा ते भाकरी थापतात आणि भाकरी थापता-थापता जेव्हा ते भाकरी उचलून त्या तव्यावर टाकतात आणि खाली चुलीवरचा जाळ ठिचकारतात आणि वरतून पाणी लावतात आणि चर्रकन त्यांचा हात जेव्हा भासतो, तेव्हा त्या म्हणतात, "अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तेव्हा भाजते भाकर. अरे संसार संसार." एवढं सुंदर तत्वज्ञान मला सांगा. संसाराची व्याख्या अगदी 2 म्हणजे ओळीमध्ये त्यांनी केलेली आहे. संसाराची व्याख्या एवढी सुंदर माझ्या तरी वाचण्यामध्ये नाही, की आधी हाताले चटके तेव्हा भाजते भाकर. एखादी तरी गोष्ट आपल्याला आपल्या संसारात सुख जर मिळायचं असेल, तर त्याच्या पाठीमागे अतिशय कष्ट आहेत, दुःख आहे आणि त्या दुःखातून, त्या कष्टातून आपण जर सहजसाध्य झालो, तर आपला संसार सुखाचा होतो. किती सुंदर शब्द त्यांनी योजलेले आहेत. एखाद्या पी-एच-डी झालेल्या माणसाला सुद्धा संसाराची व्याख्या इतकी सहजासहजी गवसली नसती. एवढी सुंदर कविता त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे संसाराच्या बाबतीमध्ये. त्यापुढे म्हणतात, की ह्या कवितेतलं तत्वज्ञान आपल्याला म्हणजे अगदी डोळे उघडायला लावतं. काय सांगतात त्या? किती सुंदर भाष्य आहे त्यांचं. म्हणजे सहजासहजी आम्हाला सुख जे लाभत नाही. श्रम करावे लागतात, कष्ट करावे लागतात आणि त्या असं काही उपदेशही देत नाहीत, की फार काही उपदेश मोठा असा देत नाहीत. स्वतःच्या जगण्यातून आलेलं सत्य ते त्या आपल्या काव्यातून उलगडतात आणि हीच त्यांच्या कवितेची प्रचंड अशी ताकद आहे. ही प्रतिभाशक्ती त्यांची जी आहे अलौकिक अशी सरस्वती मातेनं दिलेली, ती त्यांना गवसलेली आहे आणि सहजच त्यांचे शब्द स्फुरतात आणि सहजच काव्य निर्माण होतं. आणि मग मन वढाये वढाये मनाचे मानसशास्त्र आहे आणि बहिणाबाईंच्या कवितेमध्ये मानवी मनाचे जितके अचूक चित्रण झालेले आहे, तितके कदाचित कोणी दुसऱ्या कवींनी केलेले असेल. त्यापुढे म्हणतात, की मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरियत पिकावर, मन वढाय वढाय. मग मन कसं आहे, तर प्रचंड त्याची ओढ आहे, प्रचंड इच्छाशक्ती आहे, प्रचंड चंचल आहे ते मन. आणि म्हणून त्या म्हणतात, की आता त्यांचा तो अनुभव आहे, की मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर. त्या पिकामध्ये ढोर जेव्हा पडतं बांधावरून किंवा धुऱ्यावरून, तेव्हा त्याला पुन्हा पुन्हा जरी मारलं गड्यानं तरी ते पुन्हा पुन्हा त्या पिकावर पडतं. तसं माणसाचं मन आहे. एखादी गोष्ट कोणतीही त्याला सांगितलं, की "ही करू नकोस बाबा, ही वाईट आहे." तरी माणसाचं मन त्या ठिकाणी गुंतत राहतं. एवढं छान भाष्य करणाऱ्या अ, कवयित्री त्या म्हणतात, "किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर." जशा पद्धतीनं ते ढोर पुन्हा पुन्हा येतं, तसं माणसाचं मन सुद्धा आहे. पुढे त्या म्हणतात, "मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पानावरल्या रे लाटा." बघा पानावरच्या लाटा म्हणजे निसर्गाचं सुंदर चित्रण त्यांनी इथं केलेलं आहे. जणू काही एखाद्या शेतामध्ये असे सुंदर असं पीक पसरलेलं आहे, पानं त्याचे पसरलेलं आहे आणि सुंदर अशी एखादी झुळूक येते आणि त्या झुळकेमध्ये जणू काही एखादी लाट अशी निर्माण होते. तसं ते मन आहे आणि मन मोकाट आहे, मोकाट. मोकाट म्हणजे त्याला बंध नाहीये, दरबंध नाहीये आणि त्याला वेगवेगळ्या ठिकाणच्या वाटा आहेत. आत्ता या क्षणामध्ये इथं आहे, आत्ता या ठिकाणी आपल्या कुठल्या कुठं माणसाचं मन निघून जातं आणि मग त्या म्हणतात, मन एवढ एवढ जसा खाकसचा दाना, मन केवढ केवढ आभायात भीमायेना. मन खाकसचा दाना म्हणजे खसखस. खसखसीचा दाना जो आहे तो अत्यंत छोटा आहे, बारीक आहे. तेवढं मन बारीक होऊ शकतं, तेवढं शांत होऊ शकतं, तेवढं कमी होऊ शकतं. आणि मन एवढं विशाल आहे, की ते आभाळात सुद्धा मावत नाही. म्हणजे आभाळ हे विशाल काय, त्याच्यापेक्षा प्रचंड मोठं मन आहे. अशा प्रकारचे अगदी जगण्यातले अत्यंत सुंदर सुंदर त्यांनी
भाष्य या ठिकाणी केलेलं आहे. आणि शेवटी त्या म्हणतात, "मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आत्ता होत भुईवर गेलं गेय आभायात, मन चंचल चंचल." म्हणजे अशा प्रकारचं त्याने सांगितलं, की एका क्षणामध्ये ते कुठल्या कुठं निघून जातं. ते पाखरासारखं आहे. पाखरू कसं एका ठिकाणी बसत नाही, थांबत नाही. त्याप्रमाणे मन हे सारखं कुठेतरी फिरत असतं. आणि या त्यांच्या फिरण्यातून, या त्या मनाच्या फिरण्यातून त्यांनी स्वतःच्या मनाची गुंफण केलेली आहे. जगातलं तत्त्वज्ञान त्या मनाच्या दृष्टीने त्यांनी मांडलेलं आहे. आणि आपल्याला हे लक्षात येईल, की अजून एक त्यांची कविता आहे, फार सुंदर आहे, की ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये जर आपण कधी गेलो ना, तर तलाव असेल किंवा विहीर असेल, तर त्याच्यावर एखादी बाभळेचं झाड असेल किंवा बोरीचं झाड असेल, त्याला काटे आहेत प्रचंड असे आणि त्याच्यामध्ये गुंफलेला असा सुंदर सुगरणीचा खोपा आपण बघतो, ज्याला ग्रामीण भागामध्ये झिग्याचा खोपा असं म्हणतात. आणि हा खोपा इतका अप्रतिम त्यानं चितारलेला असतो, गुंफलेला असतो त्या सुगरणीनं, नर आणि मादीनं दोघांनी, की त्या ठिकाणी साप येणार नाहीत ही काळजी ते घेतात. कारण आपल्याला तिथं अंडे घालायचे ते त्यांना माहिती आहे. आणि साप जर त्या फांदीतून आले तर त्यांना काटे टोचावे आणि त्याने तिथे येऊ नये. इतकी सुंदर त्या सुगरणीची, म्हणजे सुगरणच तिचं नावच सुगरण. अत्यंत हुशार आणि त्याचं निरीक्षण बहिणाबाईंनी केलं आणि बहिणाबाई म्हणतात, "अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला." पुढे त्या म्हणतात, "पिलं निजली निजली खोप्यात, पिलं निजली खोप्यात, जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला." सांगा मला काय करताल इंजिनियर? आपण मोठी पाटी लावतो. आपण असे-असे अमुक-अमुक एवढे मोठे सिव्हिल इंजिनिअर आहेत म्हणून आणि मी एवढे-एवढे बंगले बांधले म्हणून. अहो बंगला बांधता तुम्ही कशावर बांधता बंगला? तर जमिनीवर बांधतात, पाया रचतात त्याला. पण अधांतरी करणारी ही जी सुगरण आहे, तिचं सुंदर वर्णन तिने सांगितलं आणि ते कशासाठी केलं? बंगला कशावर बांधलाय? "पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगाला." बंगला आहे. बंगला तुमचा हलत नाही, माणसाचा बंगला हलत नाही. पण या सुगरणीचा बंगला हा हलतो इकडून-तिकडे आणि सुंदर असं त्या पिलाला वाटतं, की आपण जणू काही एखाद्या ह्याच्यावर झोके घेतो काय की आणि तिच्या पिलामध्ये जीव, जीव झाडाले टांगला. ती जरी कुठेतरी दाणे आणण्यासाठी गेलेली असेल, तरी तिचा जीव मात्र त्या पिलामध्ये आहे आणि जणू काही आपला जीव तिने काढून त्या झाडाला टांगलेला आहे काय की अशा प्रकारचं. ती पुढे म्हणतात त्या सुगरणीला, "सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर, तिले जन्माचा सांगा ती मी ये गण्या गंप्याचा नर." बघा, म्हणजे सुगरणीला सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. "हो पा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा." म्हणजे या ठिकाणी माणसाला त्यांनी अशी छपराक मारलेली आहे, की माणूस हा गर्व करतो थोडंफार काहीतरी एखादं कार्य केलं ना, की त्या ठिकाणी तो गर्व करतो, की मी माझा बंगला, माझं घर, माझा 3 मजली बंगला. पण त्यांनी सांगितलेलं आहे, बहिणाबाई चौधरी म्हणतात, की "हे माणसा बघ जरा, की कोणी बांधलेलं आहे, की खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा." हे गिलक्याचा कोसा जो असतो ना, की ज्याला आपण तुतीच्या झाडावर जो असतो, तो जसा विणलेला असतो, तसा त्याने विणलेला आहे आणि पाखराची कारागिरी जरा देख रे माणसारी, बघ जरा तिच्याकडे कलात्मक दृष्टीनं जरा बघ आणि किती सुंदर आहे, किती अप्रतिम आहे हे सगळं काव्य. या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी. माणसाला सांगितलं, की जरा तिच्यातली जी विणण्याची जी क्षमता आहे, ती तुझ्यामध्ये जरा घे आणि गर्व करू नकोस. कारण एखादा खोपा इतकं बंगला सुंदर एखादं पाखरू बांधू शकतोय. तू तर माणूस आहेस, तुला तर बुद्धी दिलेली आहे. पुढे त्या म्हणतात, तिची उलशीच चोच, तेच दात तेच ओठ, तुला दिले रे देवानं 2 हात 10 बोट. म्हणजे माणसाची तुलना करताना अप्रतिम असं त्यांचं म्हणजे भाष्य इथं होतं. त्यांच्या प्रतिभेनं हे दान दिलेलं आहे. तर मग मराठी वाङ्मयाला फार मोठं दान हे मिळालेलं आहे आणि त्या म्हणतात, "तिची उलीशीच चोच, एवढीशी चोच आहे तिची बघ तिला आणि तेच दात आणि तेच ओठ." वेगळे ओठ आहेत का? वेगळे दात आहेत का? नाही. त्यानंच काय करायचंय,
गिळायचं, त्यानंच चावायचं त्या चोचीनं आणि त्याच यानं ते सुंदर असा खोपा विणते आणि तुला मात्र हे माणसा 10-10 बोटं दिलेली आहेत आणि काय हात दिलेत आणि तुले दिलेले देवानं 2 हात 10 बोटं. 2 हात दिलेली आहेत आणि हे 10 बोटं दिलेले आहेत. तरी तुला तिच्या इतकं सुंदर ही रचना करता येत नाही. बघा किती सुंदरता आहे याच्यामध्ये. किंवा आता ते पुढे एका ठिकाणी जेव्हा हे येतं देवा अजब गारुडी अशी एक त्यांची काव्य आहे, की देव कसा आहे? तर किती सुंदरता आहे या देवाच्या याच्यामध्ये निर्मितीमध्ये, की जेव्हा उन्हाळ्याचं ऊन खरपूस पडतं, ढेकळं वर येतात, शेतकरी नांगरणी करतो, त्यानंतर पाऊस पडतो, वखरणी करतो आणि सगळी मशागत केल्यानंतर तो त्या जमिनीच्या पोटामध्ये बीज पेरतो आणि बीज पेरल्यानंतर जेव्हा बीज अगदी म्हणजे हे होतं पावसानं, त्या पाण्यानं आणि ते बाहेर येतं, उमलतं आणि याचा चमत्कार त्या बहिणाबाई चौधरींना वाटतात. ते म्हणतात, की "देव अजब गारोडी, धरित्रीच्या कुशीमंदी बी बीज बियाणी निजली. धरित्रीच्या कुशीमंदी बीज बियाणी निजली, वरे पसरली माती जशी शाल पांघरली. बी बीज टरारे भुईत सर्वे कोंब आले वरे, गहेरले शेत असं अंगावरी ती शहारे. गहेरलं शेत जसं अंगावर ती शहारे. जणू काही ते वरती आलेलं जे कोंब आलेत ना सगळ्या याला दिसतायत ना, जणू काही माणसाच्या शरीराला जसं एकदम शहारल्यानंतर जसं शहारून जातो माणूस, तशा पद्धतीचं ते आहे. आणि मग काय म्हणतात ते, की "ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून, परगटले 2 पानं, जसे हात जोडीसन." आणि 2 हात असे जोडून ते वर आलेत, प्रगटलेत ते आणि ते बघा काय करतात, देवाला जणू काही नमस्कार करतायत. आणि पुढे त्या म्हणतात, "टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनी, आणि जसे करती करोन्या होऊ दे रे आबादानी." जसे करती कारुण्या होऊ दे रे आबादानी. टाळ्या वाजविती पानं. पानं अशी टाळ्या वाजवतात जणू काय देवाचं भजन करतायत. आणि हे देवा, तर तू काय कर आता, जशी जशी करती कारुण्या होऊ दे रे आबादानी. अशा प्रकारचं सगळीकडे आबादानी होऊ दे, हे ते सांगतात. पण पुढे आता काही ह्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत सुंदर असं हे तर शेतातलं हे झालं. पण याच्यानंतर त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यांची एक अत्यंत सुंदर अशी कविता मला फार आवडते, की की त्यांचं जे तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान सांगताना हॅलो? आणि मग आपल्याला हे लक्षात येतं, की त्यांच्या जीवनामध्ये आनंद, दुःख आलेले. दुःख पण आलेलं खूप त्यांच्या आणि जीवनामध्ये दुःख आलं म्हणजे काय? तर त्यांचे पती जे होते, ते अवकाळी निघून गेले. म्हणजे आपत्काल आला काहीतरी आणि त्याच्यामध्ये ते वारले. मग तेव्हा ते काय म्हणतात, की "लपे करमाची रेखा, लपे करमाची रेखा माझ्या कुंकुवाच्या खाली, पुसीसनी गेलं कुंकू, रेखा उघडी पडली." माझ्या जे डोक्यावरचं कपाळावरचं कुंकू होतं ना, ते काय झालं देवानं ते पुसून टाकलं आणि पुशी सनी गेलं कुकू, रेखा उघडी पडली. ही जी रेखा आहे, ती माझी उघडी पडली. देवा तुझ्या बी घराचा झरा धनाचा आटला, धन रेखाच्या चर्यानं तया हात रे फाटला. जणू काही देवा तुझ्या घरचा धनाचा जो घरचा झरा होता, कशाचा? धनाचा. म्हणजे धन कोणतं होतं? तर पतीच्या रूपानं आणि धनरेखाच्या चर्यानं तया हात रे फाटला आणि माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख आलेलं आहे, की जणू काही म्हणजे माझा तळहात फाटून गेलेला आहे. आणि आता त्या म्हणतात, की "बापा नको मारू थापा, असो खऱ्या असो खोट्या." देवाला सुनवतात त्या. आणि "नाही नशीब नशीब तया हाताच्या रेघोट्या." "नाही नशीब नशीब तया हाताच्या रेघोट्या." आणि आपल्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते होतं. तू खोटं आणि हे सांगू नकोस मला. खोट्या-खोट्या बाता सांगू नकोस, की यानं असं झालं, त्यानं तसं झालं. काही झालं नाही. माझ्या नशिबामध्ये ते होतं, म्हणून तसं झालेलं आहे. आता त्या पुढे एका ठिकाणी म्हणतात अत्यंत सुंदर असं त्यांचं काव्य आहे, की देणं-घेणं नावाची त्यांची कविता आहे. मला फार आवडते ही. नको लागू जीवा सदा मतलबा पाठी, हिरिताच देणं घेणं नाही पोटासाठी. उभे शेतामंदी पीक ऊन वारा खात खात, तरसती केव्हा जाऊ
देवा भुकल्या पोटात, नको लागू जीवा सदा मतलबा पाठी, आणि हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. अरे हे माणसा, जरा तू नेहमी मतलबासाठी म्हणजे स्वार्थासाठी झगडू नकोस रे. अरे हे ईश्वरानं दिलेलं हिरित किंवा निसर्गानं दिलेलं, ईश्वरानं दिलेलं हे जे देणं घेणं आहे, ते फक्त आपल्या पोटासाठी आहे. जास्त अभ्यास करू नको, हे तिथं सांगतायत. आणि त्यांच्या कवितेमध्ये एकदा त्यांना कोणीतरी विचारलं, की "तुम्हाला हे कसं सुचतं सगळं? काय म्हणजे तुमची जादू आहे का काव्याची?" तेव्हा त्या म्हणतात, की "माझी माय सरस्वती मले शिकविते बोली. माझी माय सरस्वती मले शिकविते बोली. लेक बहिणीच्या मणी किती गुपित पेरली." देव मला कोण देतं? मला आता सरस्वती माता माझी जी आहे, ती मला काय करते? बोली शिकवते अंतर्मनामध्ये. आणि त्याच्यामुळे लेक बहिणीच्या, लेक मी तिची, आणि मणी, माझ्या मणी सुंदर असे गुपित तिने पेरलेले आहेत आणि सहज शब्दरूपाने ते बाहेर पडतात. अरे देवाचं दर्शन झालं झालं आपसुक, हिरी दात सुरू बाप्पा दाये अरूपाचं रूप. माझ्या हृदयामध्ये हे देवा तुझं दर्शन झालेलं आहे आणि ते आपसूक झालं. म्हणजे मी त्यासाठी काही प्रयत्न केले नाही. आपसूक आपोआप झालं. आणि हिरी दात सुरू बाप्पा आणि दाये अरूपाचं रूप, आणि अरूपाचं रूप तुम्हाला स्वरूप तुम्हाला दाखवतोस, माझ्या हृदयामध्ये येऊन बसतोस. अं, आता त्या हे सांगत असताना इतक्या सुंदर पद्धतीने एक-एक ओवी गुंफतात. तिथं काय त्यांच्याकडे पेन आहे का, काय वही आहे का, कुठलं-कुठलं लेखन, पण मनातल्या मनात त्यांच्या आपोआप शब्द तयार होतात आणि इतक्या सुंदर यमकाच्या रचना. आणि हे सगळं काव्य जे आहे त्यांच्या याच्यामध्ये खानदेशी बोलीभाषेमध्ये आहे. तिला खानदेशी भाषा म्हणतात आणि त्याचा एक वेगळा असा लहेजा आहे, सुंदर असा. आणि त्याच्यामध्ये त्या इतकं सुंदर काव्य रचतात. आणि त्याच्यामध्ये ते सांगत असताना एका आम्हाला ही 7वी कविता होती बघा त्या काळामध्ये. तर आम्हाला याचं खूप आपसूक वाटायचं, की याचे शब्द कळायचे नाही. कुठले-कुठले शब्द आहेत. तर ते म्हणतात, की "कशाले काय म्हणू नये." सहजच सांगितलं त्यांनी, "कशाले काय म्हणू नये." "बिना कपाशी न उले, त्याले बोंड म्हणू नाही. हरी नामाई न बोले, त्याले तोंड म्हणू नाही." की कापसाचं झाड आहे आणि त्याला जर बोंडच आले नाही, तर त्याला त्या कापूसच म्हणू नये, अशा पद्धतीचं. आणि हरिनामाविना बोले, त्याले तोंड म्हणून. आणि तोंड कशासाठी दिलेलं आहे ईश्वरानं? तर हरिनाम घेण्यासाठी. जर ते हरिनाम म्हणत नसेल, देवाचं नाव घेत नसेल, तर त्याला सुद्धा तोंड म्हणू नये. किती सुंदर व्याख्या आहे. "नाही वाऱ्याने हाललं, त्याले पान म्हणू नाही. नाही ऐके हरिनाम, त्याले कान म्हणू नाही." अप्रतिम सुंदरता आहे. छोट्या-छोट्या गोष्टीतून त्यांनी जीवनाचं तत्वज्ञान मांडलेलं आहे. जे की आपल्याला एखाद्या पी-एच-डी माणसाला सुद्धा, पी-एच-डी धारकाला सुद्धा ह्या गोष्टी गवसणार नाहीत. एवढ्या सुंदर प्रतिभेनं त्यांचं देणं आमच्या पदरामध्ये आलेलं आहे, की काय, "नाही वाऱ्यानं हललं, त्याले पान म्हणून." अहो वारं सुटलंय शेतामध्ये. म्हणजे बघा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये ते आहेत. म्हणून शेतातले जे विशेषणं आहेत ते नेहमी येतात. किंवा प्रतिमात्मकता जी आहे, प्रतिकात्मकता, ती आपल्याला त्यांच्या शेतातली येते. मग त्याच्यामध्ये पीक आहे, वखरणं आहे, नांगरणं आहे किंवा बीज आहे, ते पेरलेलं आहे, खुरपणं आहे, किंवा बोंड आहे, कपासी आहे. ह्या सगळ्या गोष्टीचे प्रतिकात्मक भाव त्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवलेत आणि ते शब्दाद्वारे व्यक्त केले. त्या म्हणतात, की "नाही वाऱ्याने हललं त्याले पान म्हणू नये, आणि नाही ऐके हरिनाम त्याले कान म्हणू नाही." जे कान हरिनाम ऐकत नाहीत, भक्ती गान ऐकत नाहीत, त्याला कान सुद्धा म्हणू नये. आणि पुढे त्या म्हणतात, की "निजवते भुक्या पोटी, तिले रात म्हणू नये, आणि हा आखडला दानासाठी, त्याले हात म्हणू नये." ईश्वराने आपल्या जन्म घातला, की सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. जी रात्र उपाशीपोटी आपल्याला झोपवते, म्हणजे काहीच जर घरात नसेल, तर त्या रात्रीला रात म्हणू नये. आणि ज्याचा हात दानासाठी, सत्कार्यासाठी अडला, त्याला हात सुद्धा म्हणू नये. बघा किती म्हणजे अप्रतिमता याच्यामध्ये आहे. ते कशाला काय म्हणू नये. शीर्षक सुद्धा किती छान आहे. आणि ह्या भाव त्यांच्या ज्या आहेत, की "नाही ओळखला काना, तिले गाय म्हणू नाही. जिले नाही फुटे पाना, तिले माय म्हणू नये." बघा,
एक 100 वासरामध्ये 100 गायीमध्ये अ, असलेलं वासरू आपल्या आईला बरोबर ओळखतं आणि ती गायसुद्धा आपल्याच लेकराला, आपल्या त्या वासराला ओळखते. जर ती ओळखत नसेल, जर ती दुसऱ्याला दूध पाजत असेल दुसऱ्या वासराला, तर तिला माय म्हणू नये. दुसऱ्या वासराला पाजायला हरकत नाही. पण आपलं लेकरू सोडून जर दुसऱ्याला पाजत असेल तर, ती बरोबर त्याला ओळखते. अगदी तिला ते मान्य आहे आणि "जिले नाही फुटे पाना, तिले माय म्हणू नये." लेकरू लहान जवळ घेतलं, की आपोआप आईला पाना फुटला पाहिजे. जर तो फुटत नसेल, तर तिला आईच म्हणू नये, असं त्या ठामपणे सांगतात. आणि हे सगळं जे आहे, ते आम्हालाही खूप छान वाटतं. आणि शेवटी त्या म्हणतात, की "ज्याच्या मंदी नाही भाव, त्याले भक्ती म्हणू नये आणि ज्याचे मंदी नाही चेव, त्याले शक्ती म्हणू नये." ज्याच्या मंदी नाही भाव, देवाच्या ठिकाणी गेलो आपण आणि त्याच्यामध्ये भावच जर नसेल तुमच्या ह्याच्यात, तर त्याला भक्ती म्हणू नये. ती भक्ती नाहीये आणि ज्याला काही एखादी गोष्ट त्याच्या अहमला ठेच काढलं किंवा अहम जागृत केला आणि तरी त्याला चेव जर आला नाही, तर त्याला शक्ती म्हणू नये, असं ते सांगतात. एका ठिकाणी त्यांची लेक जेव्हा माहेराला निघाली, माहेराहून आली, सासरहून माहेराला आली त्यांच्याकडे, तेव्हा तिला सहजच एकाने विचारलं, की "अगं, काय असते माहेर सांग बरं तू?" किंवा त्यांच्या लेकीनं सुद्धा विचारलं असेल. तेव्हा त्या म्हणतात, की म्हणजे माहेराचं वर्णन त्या सुंदर पद्धतीने करतात. आपलं माहेर डोळ्यासमोर त्यांच्या येतं, की "बाबाजीच्या हवेलीत येती शेत शेत करी, दारी खेटराची रास, घरी भरली कचेरी." कचेरी भरलेली माझ्या वडिलाची जी माहेर आहे, ते अत्यंत अदबीचं आहे, अत्यंत मोठं आहे, थोर आहे. कारण दारी खेटराची रास म्हणजे खूप लोकं त्या ठिकाणी येतात आणि घरी भरली कचेरी. खूप लोकं जणू काही कचेरी भरून त्याच्या ठिकाणी न्याय निवाडा करण्याचं काम माझे वडील करीत होते. गावामंदी दबदबा, बाप महाजन माझा, त्याचा काटे तोल न्यावं, जसा गावामंदी राजा. काटे तोल न्यावं म्हणजेच त्या अत्यंत सुंदर पद्धतीनं ते न्याय देत होते, की कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीचा माझा बाप जो गावचा महाजन होता, तो या ठिकाणी न्याय देत होता, जसं काही एखादा राजा न्याय द्यायला आहे. माय भीमाई माऊली, जशी आंब्याची सावली, आम्हाईले केलं गार, स्वतः उन्हात तावली. बघा, आईचं नाव भीमाई आहे आणि माझी आई कशी होती? तर जणू काही एखादा आम्रवृक्ष आहे. थंडगार सावली देणारे आंब्याचं झाड आहे आणि त्याच्या खाली बसल्यानंतर सावली आम्हाला मिळते, घनदाट, घनगर्द सावली मिळते आणि वरतून प्रचंड ऊन ती झेलत असते. तशी आई आहे. आई स्वतःच्या लेकराला सावली देते, प्रेम देते, माया देते, अन्न-पाणी देते, सगळं काही देते आणि स्वतः मात्र उन्हामध्ये थांबते. म्हणजे ती दुःख सहन करून आपल्या बाळाला सुख देते. तुझे भाऊ देवा घरी, नाही माय-बाप तुले, तुले कशाचं माहेर, लागे कुलूप दाराले. आणि ज्याच्या नशिबामध्ये माहेर नाही, त्याला त्या म्हणतात, की तुझ्या दाराला कुलूप जर लागलं, तर तुला कशाचं माहेर? ज्याला मायबाप नाही त्याचं माहेर नाही. भाऊ असला, भाऊजाई असली तरी माहेर नाहीये. अशा प्रकारचं त्या सांगतात. आणि अ, या सगळ्या गोष्टीमध्ये शेवटी एका ठिकाणी त्या म्हणतात, की "अरे मी कोण, मी कोण, मी पणाची मरी माय, देखा हिची कशी तरा, स्वतःलेच खाय." आणि मी पण कसं आहे, तर "अरे मी कोण, मी कोण." ज्याप्रमाणे इंगळी किंवा विंचू स्वतःला फार मोठं समजते, म्हणजे मादी त्यातली आणि ती लोकांचा चावा घेते. पण जेव्हा-जेव्हा तिला पिलं होतात ना, तर ते पिलं तिच्या पाठीवर चढून तिची पाठच खाऊन टाकतात आणि ती म्हणजे बलहीन होते आणि अशा पद्धतीचा "अरे मी कोण, मी कोण, मी पणाची मरी माय." किंवा मला असं वाटतं, की मी मोठा, मी मोठा, मी गावचा पंडित, मी गावचा एवढा मोठा राजा, मी नृप, मी अजून कोणी. तर हे काही मीपणा गर्व करण्याचं काही काम नाही. "देखा हिची कशी तरा, स्वतःलाच खाय." स्वतःलाच खाऊन टाकणारी ही जी इंगळी आहे किंवा विंचू आहे, तसं माणसा तुझी वृत्ती होऊ देऊ नको. या गर्वानं तू स्वतःलाच खाऊन टाकतोस, स्वतःलाच संपवतोस. या ठिकाणी त्यांच्या खूप काही कविता आम्हाला पाहता येतील. त्यांच्या बऱ्याच काही कविता अजून आहेत, पण इथं आपल्याला कमी वेळ आहे. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीला आपल्याला थोडं थांबावं लागेल. पण त्यांच्या कविता ज्या आहेत, या कवितेमध्ये कृतज्ञता आहे, या कवितेमध्ये माणुसकी आहे, माणूसपण आहे आणि लोकांना दिलेला त्यांनी कानपिचके आहेत, व्यवहार ज्ञान आहे, स्वार्थी जगाला दिलेला उपदेश आहे आणि काय नाही यांच्या कवितेमध्ये.
उभं पीक आहे, वारा आहे, वेगवेगळ्या प्रकारचं श्रम आहे, भूक आहे, व्यवहार आहे, जीवनाच्या संघर्षाची कहाणी आहे, माणसाचा लोभ आहे, लोभाला दिलेला त्यांनी परामर्श आहे. सामाजिक व्यवहारावर प्रवाह करणाऱ्या बहिणाबाईंच्या कवितेत माणसाच्या दांभिकतेवर प्रहार केलेला आहे. लोकांचे व्यवहार त्या पाहतात आणि ते पाहिल्यानंतर त्याच्यावर घणाघात त्या आपल्या ह्याच्यातून घालतात. "माणूस माणूस मतलबी रे ते माणसा." अशा प्रकारच्या माणसाला मतलबी म्हणतात. ते विशेषण त्याला देतात, की "तू स्वार्थी आहेस खूप." आणि बहिणाबाईची भाषा गोड आहे. कधी-कधी त्या खूप म्हणजे ठासून अशा पद्धतीचा वार करतात आणि कधी अत्यंत मायेच्या मवाळतीनं त्या लोकांना बोलतात आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं, की त्यांच्या कवितेचे वेगवेगळ्या प्रकारचे पैलू आम्हाला लोकाला लक्षात येतात, की काय आहे, कधी-कधी विनोद आहे, कधी मिश्किलपणा आहे. बहिणाबाईंचं कधी दुःख आहे. त्यांच्या कवितेचे मिश्किलपणा आपल्याला कधी-कधी लक्षात येतो, की त्यांच्याकडे लोकजीवनाकडे पाहण्याची वेगळी ताकद आहे त्यांच्याकडे, की लोक समाज जीवन. कवी शेवटी काय असतो, तर इतर लोकांचं अनुकरण किंवा इतर लोकांचं सूक्ष्म असं अध्यापन ते करत असतात, निरीक्षण करत असतात आणि ते आपल्या कवितेमध्ये पकडण्याचा प्रयत्न, ते शब्दामध्ये पडण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून मानवी स्वभावातील विसंगती सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. त्यांच्या कवितेमध्ये हसू आहे आणि आसूसुद्धा आहेत. कधी आश्चर्य आहे, कधी डोळे पाणावतात, तर कधी आश्चर्य वाटतं. कधी अचानक आपण अंतर्मुख होतो आणि अंतर्मुख झाल्यानंतर लक्षात येतं, अहो काय सांगून गेल्या त्या, किती सुंदरता आहे. या सगळ्याच्या स्त्रीच्या अंतःकरणाचा आवाज त्यांच्या काव्यामध्ये आहे. केवळ स्त्री ही घर सांभाळणारी स्त्री नाही, तर तिला अनुभवजन्यता आहे. तिचे कष्ट आहेत, तिची अनुभव साध्यता आहे. ती विचार करते, तिला दुःख आहे. त्या काळामध्ये न शिकलेली स्त्रीसुद्धा विचार करून आपल्या संसाराला छान पद्धतीने गोंदवते. म्हणून स्त्री अनुभवाचा भाष्य त्यांनी या कवितेतून केलं आहे. मग लोकभाषा अत्यंत सुंदर आहे. त्यानंतर माणुसकी, तत्वज्ञान, विनोद, उपरोध, निरीक्षण, सुभाषित सुभाषित म्हणून त्यांचे काही-काही काव्य पुढे आलेले आहेत. काव्याच्या ओळी पुढे आलेल्या आहेत. हे सगळं जेव्हा जेव्हा आपण पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं, की बहिणाबाई ह्या काही साध्या-सुध्या कवयित्री नाहीत. ज्यांच्या याला कितीतरी पुरस्कार मिळावेत शासनाचे. अख्ख्या भारतामध्ये अशी कवयित्री आपल्याला पाहायला मिळणार नाही. महाराष्ट्रापुरतं तर त्यांचं कौतुक आहेच आहे. पण अख्ख्या भारतामध्ये ही जी आणि बाहेरच्या देशामध्ये जर हे माहीत झालं लोकांना, की ह्या कवयित्री अशा-अशा पद्धतीच्या निरीक्षर होत्या आणि त्यांनी एवढं सुंदर तत्त्वज्ञान सांगितलं. तर मला असं वाटत नाही, की तिथले सुद्धा लोकं काय करतील, त्यांना डोक्यावर घेऊन मिरवतील. अशा या कवयित्री अत्यंत सुंदर असं भाष्य करणाऱ्या सोपानदेव चौधरी यांनी यांचं काव्य जर पुढे आणलं नसतं आणि बहिणाबाईंची गाणी म्हणून त्यांनी ते प्रकाशित केलं नसतं, तर आपल्याला मराठी वाङ्मयाला हे वाचायला मिळालं नसतं. हे इतकं सुंदर भाष्य जे कवितेमध्ये आहे, ते आपल्याला प्राप्त झालं नसतं. म्हणून आपण पुन्हा-पुन्हा बहिणाबाई चौधरीला विनम्र असं अभिवादन करू आणि सोपानदेव चौधरी यांचे, त्यांच्या मुलाचे आपण काय करू, शतशः आभार मानू, की त्यांनी आम्हाला हे सगळं काव्य दिलं. या ठिकाणी आजच्या त्यांच्या या जन्मदिनी त्यांच्या पूज्य अशा पावन स्मृतीस मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. माझ्या या चॅनलला आपण भेट द्यावी. माझ्या वेगवेगळे जवळ-जवळ 250 ते 300 माझे व्हिडिओज आहेत. त्या व्हिडिओ बघावेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि मला सबस्क्राईब करावं, लाईक करावं, कमेंट करावं, ही आपल्याला नम्र प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं, तर आपोआप आपल्या याला लिंक येईल आणि ती लिंक आपण ओपन केल्यानंतर आपल्याला हे बघता येईल. त्यास्तव माझ्या या वाङ्मयाचा किंवा माझ्या या प्रगटीकरणाचा आपण लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.